नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 7 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर कृष्णा स्वामीनाथन यांचे नवीन भारताचे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चला बघूयात आपण. बघा, ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारताचे 27वे नौदल प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ द नावल स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून 31 मे 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आणि ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्याकडून हे पद त्यांनी स्वीकारले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, महिला T20 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर बघा, त्या देशाचं नाव आहे इंग्लंड. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर इंग्लंड या देशामध्ये महिला T20 2026चे आयोजन करण्यात आले आहे. तर बघा, ही जी स्पर्धा आहे ती 12 जून 2026 ते 5 जुलै 2026 या काळामध्ये खेळवली जात आहे. तर यामधील जे सहभागी संघ आहेत, या आवृत्तीमध्ये पहिल्यांदाच विक्रमी 12 संघ ट्रॉफीसाठी एकमेकांविरुद्ध लढत आहेत. तसेच बघा, ऐतिहासिक स्पर्धेचा मुकाबला म्हणजेच अंतिम सामना 5 जुलै 2026 रोजी लंडनमधील प्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, जंगबोगो यान प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर बघा, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर दक्षिण कोरिया या देशाने नुकताच जंगबोगो यन प्रकल्प या नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर चला बघूयात आपण. तर बघा, जंगबोगो यन प्रकल्प हा दक्षिण कोरिया या देशाने सुरू केलेला आहे आणि हा एक धोरणात्मक प्रकल्प असून याद्वारे आण्विक संचालित पाणबुड्या म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन विकसित करण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे. आणि बघा, मुख्य उद्दिष्ट आहे पाणबुड्यांची पाण्याखाली राहण्याची क्षमता आणि गतिशीलता वाढवणे. तर बघा, तसेच या मालिकेतील पहिली अण्वस्त्र संचालित पाणबुडी 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत लॉन्च करण्याचे आणि उत्तरार्ध कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशामधील तिसरे राज्य कोणते आहे? तर बघा, याचं उत्तर आहे आसाम. तर म्हणजेच समान नागरी संहिता विधेयक सादर केले आहे. तर बघा, बघूयात आपण. आसामची राजधानी आहे बघा दिसपूर. तर बघा, पहिले व दुसरे राज्य आहेत उत्तराखंड हे समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे देशामधील पहिले आणि गुजरात हे दुसरे राज्य ठरलेले आहे. तर बघा, ईशान्य भारतामधील पहिले राज्य म्हणजेच हे विधेयक संमत करणारे आसाम हे ईशान्य भारतामधील पहिलेच राज्य आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित जीनोम संपादन प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर बघा, त्या संस्थेचं नाव आहे CRRI शिमला. तर या संस्थेने हे प्लॅटफॉर्म जो आहे तो विकसित केलेला आहे. तर चला बघूयात आपण. बघा, जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित वनस्पती जीनोम संपादन प्लॅटफॉर्म हा देशाच्या म्हणजेच भारताच्या केंद्रीय भारत संशोधन संस्थेने म्हणजेच सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच CRRI या संस्थेने विकसित केले आहे. आणि ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत कार्यरत असून ती ओडिशामधील कटक येथे स्थित आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, भारत आणि इटली हे दोन देश कोणते वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून साजरे करतील? तर बघा, पुढील वर्ष म्हणजेच 2027 हे वर्ष भारत आणि इटली हे दोन देश संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून साजरे करणार आहेत. तर बघा, हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे दोन प्राचीन संस्कृतीमधील परस्पर सामंजस्यपणा वाढवणे, सांस्कृतिक मतसुदीपणा अधिक दृढ करणे आणि पर्यावरण सहकार्याला मोठी चालना देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, कोणत्या राज्यातील मणियूर गावामध्ये 12व्या शतकामधील वीरगल्लू सापडले आहे? तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा, म्हणजेच कर्नाटक. तर कर्नाटक या राज्यामध्ये मणियूर गावामध्ये 12व्या शतकामधील वीरगल्लू म्हणजेच वीरशिला सापडली आहे. तर बघा, कर्नाटक या राज्यामधील मंड्या जिल्ह्यामधील नागमंगल तालुक्यातील मणियूर या गावामध्ये 12व्या शतकामधील वीरगल्लू सापडलेला आहे.
आणि बघा हा जो वीरगल्लू आहे म्हणजेच वीरशिला आहे तो होयसाळ साम्राज्यामधील राजा विष्णुवर्धन यांच्या काळातील आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. दक्षिण आफ्रिका देशाने ऑर्डर ऑफ माम्पुंगबुए हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला प्रदान केला आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच वरीलपैकी सर्व. तर बघा सलीम अब्दुल करीम, कीर्तन धेडा आणि तुलिओ डी ऑलिव्हेरा या तिघांनाही दक्षिण आफ्रिका या देशाने आपला सर्वोच्च नागरी सन्मान ज्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ माम्पुंगबुए हा प्रदान केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. दक्षिण आफ्रिकेचा सर्वोच्च नागरी ऑर्डर ऑफ द माम्पुंगबुए हा 2026मध्ये भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ सलीम अब्दुल करीम तसेच कीर्तन धेडा आणि तुलिओ डी ऑलिव्हेरा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच बघा हा जो सन्मान आहे तो दक्षिण आफ्रिकेसाठी तसेच जागतिक स्तरावरती उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नागरिकांना दिला जातो. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. भारतामधील पहिला एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह करार ज्याचं नाव आहे रेन मुंबई हा कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर बघा त्या संस्थेचं नाव आहे नॅशनल केमिकल अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर चला बघूयात आपण. बघा हा जो भारतीय परिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबीद्वारे हा मान्यताप्राप्त देशातील पहिलाच हवामान करार आहे. तसेच बघा अनिश्चित मान्सून आणि पावसाच्या चढ उतारामुळे व्यवसायांचे होणारे आर्थिक नुकसान कमी करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. भारतीय राष्ट्रीय कंपाऊंड तिरंदाजी संघाच्या मुख्य विदेशी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे देव कजिन्स. तर ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर देव कजिन्स यांची भारतीय राष्ट्रीय कंपाऊंड तिरंदाजी संघाच्या मुख्य विदेशी प्रशिक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.